कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एजे, आम्हा तिघींकडून हे स्वयंवर तुमच्यासाठी बर्थडे सरप्राईज आहे। एजींच्या बर्थडे पार्टीत डायरेक्ट लग्न? पण मला काय करायचंय? आमच्यासाठी ते चांगलंच आहे ना, कारण लग्न म्हणजे इव्हेंट्स, इव्हेंट्स म्हणजे गेस्ट, आणि गेस्ट म्हणजे एकच्या भरपूर ऑर्डर्स। तुम्ही माझ्यासाठी एवढा विचार करताय, एवढी मोठी पार्टी ऑर्गनाइज केली, आय एम व्हेरी हॅपी। आणि आता तर तुम्ही मला माझी लाईफ पार्टनर पण निवडायला सांगताय, आय रिअली अप्रिशिएट दॅट। आई शपथ, कसला भारी माणूस आहे हा। पुन्हा लग्न काय ठरवतायत, हा रेडी पण होतोय, फुल हिरोगिरी। म्हणजे माझ्या इतके फेमस नाही, पण आय थिंक एखादा सिनेमा चालेल यांचा, पण तरी ह्या वयात लग्न। हॅलो विमान, तुम्ही माझ्या सुनांनी दिलेल्या इन्व्हिटेशनला एक्सेप्ट करून इथे आलात, थँक्यू अँड वेलकम। दुसरं बाकी काही न बोलता मी थेट मुद्द्यावर येतो। तुम्हाला माहिती आहे की लग्नात नवरा आणि नवरी एकमेकांचा हात पकडून 7 वचनं घेतात। माझं थोडं वेगळं, माझ्यासाठी ती वचनं नाहीत तर कंडिशन्स आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट कंडिशन्स। आणि तुमच्यापैकी जी कोणी मुलगी या कंडिशन स्वीकारेल तिच्याशी मी डोळे झाकून लग्न करायला तयार आहे। माय फर्स्ट कंडिशन, तिला तिची मतं बाजूला ठेवायला लागतील। माय ऑर्डर विल बी द लास्ट ऑर्डर। दुसरी कंडिशन, तिला तिचं हसणं विसरावं लागेल, स्वतःच्या रागावर कंट्रोल करावं लागेल, तिला कुठलीही फिलिंग एक्सप्रेस करायची परवानगी नसेल। ताई, ह्या घरात रडणं पण अलाउड नाहीये हे सांगायला विसरले जे। ह्याला काय अर्थ आहे? ह्या कंडिशन आहेत की काय? या अंकलना बायको नाही, गुलाम हवी, गुलाम। काय नाही, पृथ्वीवर हा शेवटचा माणूस जरी असला ना, तरी कुठल्याही बाईने याच्याशी लग्न करू नये। माय नेक्स्ट कंडिशन, तिला माझ्या तालावर नाचावं लागेल, सूर्योदयापूर्वी उठावं लागेल, घरातल्या प्रत्येक कामासाठी इनिशिएटिव्ह घ्यावं लागेल, घरातली सगळी माणसं झोपली आहेत हे कन्फर्म करूनच झोपावं लागेल, सदैव एक हॅपी फेस ठेवणं हे कंपल्सरी असेल। हे जरा अतिच होतं ना आता। इन शॉर्ट, एक शोपीस असेल आणि घरच्या लोकांसाठी एक नोकर। आता सर्वात इम्पॉर्टंट कंडिशन अजून आहेतच। तिला घरात कुठेही वावरता येईल, पण माझ्या बेडरूम मध्ये पाय ठेवायची तिला अनुमती नसेल। माझ्या मनात तिला कधीही जागा मिळणार नाही, रिस्पेक्ट मिळणार नाही। ती या घरात सासू असेल, सून असेल, पण तिला माझ्याकडून एका पत्नीचा दर्जा कधीच मिळणार नाही, कधीच मिळणार नाही। रेऊ, मी मगाशी म्हणाले खरं की याचं लग्न झालं तर आपल्याला केकच्या खूप ऑर्डर्स वगैरे मिळतील, पण काही नको, ह्याच्या केकच्या ऑर्डर्स पण नको आणि याचे मॅड विचार पण नको। याच्याशी लग्न करण्यापेक्षा मनोरुग्णालयात जाणं परवडलं। माझी 5वी कंडिशन, या घरात चुकीला जागा नाही। एक तर तुम्हाला परफेक्ट राहावं लागेल, नाही तर पनिशमेंटसाठी रेडी राहावं लागेल। चुकीला जागा नाही म्हण। तुमच्याशी लग्न करणं हीच एखाद्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असेल। माझी पुढची आणि सर्वात महत्वाची कंडिशन, माझ्या होणाऱ्या बायकोला फक्त आणि फक्त माझ्याशी लॉयल राहावं लागेल। हे बरोबर, तिच्या आयुष्यात इतर कुठलीही नाती अलाउड नाहीत। अय्यो, येस, आई वडील,
मित्रमैत्रिणी, सगळी नाती. तिला उंबरठ्या बाहेर सोडून गृहप्रवेश करावा लागेल. बोला, कोणाला माझ्याशी लग्न करायचंय? कोणाला व्हायचंय जहागीरदार घराण्याची सून, सासू आणि बायको? एवढ्या कंडिशन्स दिल्यावर कोण करणार आहे लग्न? तुम्ही? आय वॉज शुअर कोणीतरी तयार होणारच या वाटेवर चालायला. का नाही होणार? कोणाला नाही आवडणार एका श्रीमंत घराण्याची सून व्हायला? तर बोला, मान्य आहेत तुम्हाला सगळ्या कंडिशन्स? कसल्या कंडिशन्स? मावशी आई, त्या मान्य करून तुम्ही ऐकून इथे पुढे आलात. त्या कंडिशन्स, एका अनोळखी माणसाची लग्न करायला निघालायत तुम्ही. हा, स्वतःचं आयुष्य पणाला लावायला निघालाय. नाही नाही, मला असं काहीच करायचं नाहीये. काय पाहिजे तुम्हाला? जहागीरदार घराण्याची सून म्हणून मिरवायचंय स्वतःला, का या प्रॉपर्टीची मालकीण व्हायचंय? नाही नाही, बोला ना. या लग्नाच्या प्रपोजल मध्ये असं काय आहे की तुम्ही एवढ्या एक्स्ट्रीम कंडिशनला मान्य करून पुढे आलायत? नाव, पैसा, प्रसिद्धी, घराणं, बोला. नाही ते हे एका अनोळखी माणसाची लग्न करून एक सोपी सारखं आयुष्य का जगायचंय तुम्हाला? काय रिझन आहे? नाही ते तुम्ही नाही, आता बोलता येणार नाही तुम्हाला, कारण की शब्द फुटणार नाही तुमच्या तोंडातनं. मी सांगतो ना, लोभी आहात तुम्ही, लोभी. तुमचा ग्रीडीनेस इतका सहजपणे पकडला गेला, त्याचा तुम्हाला त्रास होतोय. ओ अंकल, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.